बातमी अकोल्यातील आहे। अकोल्यातील कौलखेड या भागातील एका शाळेमध्ये तब्बल 10 चिमुकली विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडलाय। या प्रकरणी आता आरोपी हेमंत चांदेकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जिल्हा आणि महिला बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या चाइल्ड हेल्पलाईनच्या महिला समन्वयक हर्षाली गजभिये यांच्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा दाखल झालाय। तर शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी 5 मार्च पासून बाहेर गावी गेल्या होत्या। त्याच वेळेस शाळेचं कामकाज सांभाळण्याची ही सगळी जबाबदारी असलेला हेमंत चांदेकर गैरफायदा घेत असल्याचं समोर आलं आहे। शाळेतील शिक्षिका प्रशिक्षण आटोपून परत आल्या आणि त्यानंतर पीडित विद्यार्थिनींनी हा सगळा प्रकार शिक्षकांच्या कानावर घातला। यानंतर आता कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे। या संदर्भात योगेश शिरसाट आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, ते आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। योगेश, काय कारवाई करण्यात आली आहे या नराधम शिक्षकावरती? अकोला शहरातील कौलखेड भागातील एका शाळेत कर्मचाऱ्यांनी तब्बल 10 चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी हर्षाली गजभिये यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर हेमंत विठ्ठल चांदेकर या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान या शाळेतील महिला शिक्षिका या प्रशिक्षणासाठी 5 मार्च पासून बाहेरगावी गेल्या होत्या। त्यावेळेस हा प्रकार हेमंत चांदेकर या आरोपीने केल्याचा समोर आला आहे। दरम्यान यामध्ये 4थी आणि इयत्ता 7वीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी सोबत हा शारीरिक लंगट घालण्याचा प्रकार या कर्मचाऱ्यांनी केला आहे। यावर आता पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली असून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। योगेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।